आज राष्ट्रवादी कोणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली। आता पुढची सुनावणी 20 नोव्हेंबरला होणार आहे। आज झालेल्या युक्तिवादादरम्यान अजित पवार गटाच्या शपथपत्रांवर शरद पवार गटाने संशय व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजितदादा गट आणि शरद पवार गटानं पक्षावर दावा करत कायदेशीर लढाई सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली। या सुनावणीवेळी शरद पवार गटानं अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांवरच बोट ठेवलंय। शरद पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवींनी अनेक धक्कादायक वस्तुस्थिती आयोगासमोर ठेवली। अजित पवार गटानं मृत व्यक्तींच्या नावे देखील प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचा दावा शरद पवार गटानं केलाय। अजित पवार गटाच्या बोगस प्रतिज्ञापत्रांची 24 प्रकारांची वर्गवारी। अजित पवार गटाच्या 20,000 प्रतिज्ञापत्रांपैकी 8,000 प्रतिज्ञापत्रात त्रुटी। ज्या लोकांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेत त्यापैकी अनेकांचा मृत्यू। राष्ट्रवादी पक्षात जी पदं नाही ती पदं अजित पवार गटानं प्रतिज्ञापत्रात दाखवली। अजित पवार गटाकडून झोमॅटो बॉय, सेल्समॅन, गृहिणी यांच्या नावानं प्रतिज्ञापत्र। 73 वर्षाची व्यक्ती राष्ट्रवादीचा युवक तालुकाध्यक्ष कसा? अजित पवार गटानं लहान मुलांची प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत। 10, 12, 14 वर्षांची मुलं पक्षाचे प्रतिनिधी कसे? त्याच्यामध्ये मृत व्यक्तींचे झालेले होते। त्याच्यामध्ये 10 वर्षाचा, 12 वर्षाच्या, 14 वर्षाच्या पोरांनी ॲफिडेव्हिट सादर केलेले होते। चुकीच्या पदाचं ॲफिडेव्हिट सादर केलेलं होतं। एका आमच्या भगिनीचं ॲफिडेव्हिट हाऊसवाईफ म्हणून घेण्यात आलेलं होतं। काही मृत व्यक्तींचे ॲफिडेव्हिट सादर करण्यात आलेले होते। आणि कायद्याने जेव्हा तुम्ही सोलेमली अफेम करता, म्हणजे एखादं ॲफिडेव्हिट करता, ते ॲफिडेव्हिट जर खोटं असेल तर कायद्यान्वयेच तो गुन्हा आहे। तर आमच्या वकिलांनी हे दाखवलं आणि त्याच्यानंतर सांगितलं की तुम्ही त्वरित ह्याच्यावर गुन्हा नोंदवायला पाहिजे। असे चुकीचे ॲफिडेव्हिट सादर करणं म्हणजे कोर्टाची दिशाभूल आहे। आणि इलेक्शन कमिशन ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे आणि कॉन्स्टिट्यूशनल बॉडीचा अशी फसवणूक करणे हे चुकीचं आहे। हे सगळं आजच्या ह्याच्यात दाखवण्यात आलं। या संदर्भामध्ये सुद्धा सलग सुनावणी त्या ठिकाणी व्हावी अशी आमची मागणी होती आणि त्या पद्धतीने सलग सुनावणी 20 तारखेपासून त्या ठिकाणी सुरू राहील। तोपर्यंत या काय तांत्रिक त्रुटी असेल त्याच्याबद्दलचे जे काय म्हणणं असेल, आमच्याकडे सुद्धा काही तांत्रिक त्रुटी शोधल्या गेलेल्या आहेत त्याच्याबद्दलची सुद्धा काय माहिती असेल ती त्या ठिकाणी न्यायालयाच्या समोर आणण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये केलं जाईल। शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा युक्तिवाद गेल्या सुनावणीत अजित पवार गटाने केला होता। मात्र अजित पवार गटाचा दावा ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवींनी खोडून काढला। शरद पवार हे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असून राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकमतानं मंजुरी देण्यात आली होती। हा मुद्दा निवडणूक आयोगात मांडला। तसेच शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात यावे यासाठी अजित पवार यांनी स्वतः अनुमोदन दिलं असा युक्तिवाद देखील करण्यात आलाय। आता या प्रकरणी 20 नोव्हेंबर पासून निवडणूक आयोगात नियमित सुनावणी होणार आहे। लेकिन हमने साथ साथ मांग की माननीय चुनाव आयोग से ये इतना गंभीर है, इतना व्यापक है कि ये अति आवश्यक है कि आप इसके विरुद्ध कानूनी कार्रवाई करें। झूठा बयान, झूठे हलफनामे देने के लिए उनको दंडित करें। क्रिमिनल आईपीसी जो है दंड संहिता है उसके अंतर्गत जो कई सारे झूठे बयान देने के ऑफेंस होते हैं उसके विषय में एक्शन ले, इत्यादि इत्यादि। तो ये मामला अब चलेगा 20 तारीख को और हमें आशा और विश्वास है कि सत्य की विजय होगी। अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादीत 2 गट पडले। सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ या चिन्हावर दावा केलाय। अजित पवार गटाने पक्षावर दावा केल्यामुळे शरद पवार गटाने देखील आक्रमक भूमिका घेतली। त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाला मिळणार, काकांना की दादांना, याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय। शिवाजी काळेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज।